चलिए हम लोग जीत रहे हैं, बहुत शुभकामनाएं आप लोगों को। बदलाव होगा, बदलाव होगा, बदलाव होने जा रहा है, बदलाव होने जा रहा है। चलिए सरकार बना रहे हैं। चलिए आपण पाहतो या ठिकाणी तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया, बदलाव होणार आहे, बदल होणार आहे असं ते म्हणतायत। आता या निकालाकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। भाग्यश्री सर, आपण पाहिलं तर ही दोन लढत आहे, नितीश कुमार तेजस्वी यादव जसं आपण म्हणत आहोत, एनडीए आणि महाआघाडी सरकार। मात्र यामध्ये जनसुराज हा जो ही जी पार्टीची एंट्री झाली त्यानंतर कुठेतरी आता चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता कुठेतरी ही तिरंगी लढत अशी म्हणावी लागेल। नक्कीच ही लढत जरी तिरंगी असली तरी आता आपण बघतोय की तेजस्वी यादव ज्या पद्धतीने म्हणतायत की बदलाव होणार, बदलाव होणार, त्या पद्धतीने आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की तेजस्वी यादवचं जे मॅनिफेस्टो त्यांनी तयार केलेलं होतं ते अत्यंत स्ट्रॉंग होतं नितीश कुमारच्या तुलनेत देखील। आणि जे तिरंगी, जे तुम्ही म्हणताय की तिरंगी लढत तिथे होणार आहे का, तर ती तिरंगी लढत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होईल असं वाटत नाहीये। कारण ऑलरेडी तिथे नितीश कुमार आहेत। नितीश कुमारांसारखा एखादा नेता किंवा तेजस्वी सारखा एखादा नेता जेव्हा तिथे असतो त्यावेळेला त्या तिसऱ्या लढतीला काही फार विशेष महत्त्व येईल काय बघणं। फक्त एक नक्की की ह्याच्यामध्ये वोट विभागणी मात्र होईल आणि ही जी वोट विभागणीचा फटका आहे तो नेमका कोणाला बसतो हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण या जरी अगदी हातावर मोजण्या इतकी जरी त्यांनी मतं घेतली असं आपण धरलं तरी देखील हे जे मतं आहेत ही दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात, निर्णायक ठरू शकतात। त्याच्यामुळे हा तिसरा पक्ष तितकाच महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जातंय। नीलम जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर याआधी जो प्रचारांचा धडाका आपण पाहिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, महाराष्ट्रातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बिहारमध्ये गेलेले आहेत प्रचारासाठी। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ज्या सभा झालेल्या आहेत, प्रचार झालेले आहेत, तर कुठेतरी तुलना जर आपण केली तर या ठिकाणी जे एनडीए आहे म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्याकडून झालेल्या या प्रचारांचा धडाका हा कुठेतरी कंपॅरेटिव्हली आपण पाहिला तर काँग्रेसच्या तुलनेमध्ये काँग्रेसचा जास्त प्रचार या ठिकाणी सभा घेण्यात आलेल्या होत्या। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत किंवा महाराष्ट्रातून गेलेले मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे असतील किंवा नितीश कुमार यांच्या सभा असतील या कुठेतरी कमी झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या। नक्कीच, मात्र त्याचा फारसा फटका बसेल असं मला वाटत नाहीये। त्याचं कारण एक महत्त्वाचं आहे की नितीश कुमार यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे लाडकी बहीण योजना डिक्लेअर केली होती त्याच पद्धतीने नितीश कुमार यांनी महिलांसाठी 10,000 रुपये दिले होते। आणि ह्याचा बिहारसारखं राज्य आहे जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, फार तिथे असं आर्थिकदृष्ट्या ते सक्षम असं राज्य नाहीये। अशा वेळेला 10,000 रुपये हे अत्यंत महत्त्वाचे असतात। आपल्याकडे नीलम आठवत असेल तर 1,500 रुपये देखील महत्त्वाचे ठरले होते महिलांसाठी आणि त्यावेळेला असं सरसकट महिलांना देण्यात आलं होतं, तेव्हा कुठलेही लागू अटी केलेल्या नव्हत्या। त्याच पद्धतीने आता नितीश कुमारने देखील शेवटच्या काही दिवसांमध्ये तेच केलेलं पाहायला मिळालं आणि कुठल्याही अटी लागू न करता त्यांनी ते 10,000 रुपये थेट खात्यांमध्ये टाकले होते। आणि त्याच्यानंतर तेजस्वीने देखील घोषणा केली होती की माझं सरकार आलं तर मी दर महिन्याला देईन, मी याच्यापेक्षा जास्त देईन, अशा पद्धतीच्या घोषणा तेजस्वीने देखील केलेल्या पाहायला मिळाल्या। मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट नक्की की राहुल गांधींनी ग्राउंड पर्यंत सभा घेतल्या, लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तितका प्रयत्न कदाचित एनडीए कडनं झाला नसावा किंवा त्याचं काही प्रमाण असेल जे कमी आहे। असं असलं तरी नितीश कुमार तिथे स्वतः खूप स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे त्यांना काही त्याचा फारसा फटका बसेल असं एकंदरीत चित्र दिसत नाहीये सध्या तरी। नीलम जी नक्कीच, जसं तू म्हणालीस की नितीश कुमार यांच्याकडून ज्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि त्याला सुद्धा तेजस्वी यादव यांनी उत्तर देत घोषणा केलेल्या आहेत। बिहारमध्ये आता पोस्टल मतदानाला भाग्यश्री या ठिकाणी सुरुवात होते। आता बिहारच्या या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बिहारमध्ये एनडीए आता सध्या आघाडीवर असल्याची माहिती, बिहारमध्ये पुन्हा एनडीए की महाआघाडी सरकार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण आज दिवसभर या महानिकालाकडे आपलं लक्ष असेल। लोकशाही मराठी आपल्याला या संदर्भातील संपूर्ण माहिती आज या संदर्भात लाईव्ह सांगणार आहे। तर आताची महत्त्वाची माहिती आपण पाहतोय, बिहारमध्ये एनडीए आघाडीवर आहे। भाग्यश्री
नक्कीच मी म्हटलं तसं की एनडीए आघाडीवर आहे आणि नितीश कुमारांना त्याचा फार काही फटका बसेल असं वाटत नाहीये। त्याचं कारण महत्त्वाची जी गोष्ट मी सांगितली की 10,000 रुपये त्यांनी महिलांच्या खात्याला शेवटच्या क्षणी टाकलेले होते। जे गणित महाराष्ट्रात झालं तेच गणित सध्या बिहारमध्ये होताना पाहायला मिळतंय। साहजिक होतं, पोल देखील एनडीएच्या बाजूने येत आहेत, त्यामुळे एनडीए नक्कीच मुसंडी मारेल यात काही शंकाच नाहीये। मात्र असं असलं तरी सुद्धा शेवटच्या क्षणी नेमकं काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। 122 बहुमतासाठी हवेत, त्यामुळे 122 सीट्स आणि मागच्या वेळी जर बघितलं होतं तर एनडीएच्या 132 म्हणजे नितीश कुमारांच्या 132 सीट्स आलेल्या होत्या। त्यावेळेला देखील महागठबंधन बऱ्यापैकी लांब राहिलेलं होतं, म्हणजे तेजस्वी यादवांचं जे महागठबंधन आहे ते देखील लांब होतं सत्तेपासून। आणि आता देखील एकंदरीत ते चित्र पाहायला मिळू शकतं। मी म्हटलं तसं नीलम की सभा जरी कमी झाल्या असल्या तरी नितीश कुमार हे तिथले स्ट्रॉंग नेते आहेत। नितीश कुमार 9 वर्ष तिथे सत्तेवर आहेत। ज्या वेळेला एखादा माणूस 9 वर्ष सत्तेवर आहे त्यावेळेला त्या राज्याचं कानानी कोपरा आणि त्या राज्याला नेमकं काय हवंय याची सगळी इत्थंभूत माहिती जी आहे ती त्यांना आहे। त्या मनाने आता आपण जर बघितलं तर तेजस्वीच्या मागे लालू यांचा मोठा हात आहे। खरं तर भक्कम ते उभे आहेत त्यांच्या पाठीमागे, पण आता जर बघितलं या क्षणी तर कुठेतरी लालू यांच्यावर बऱ्यापैकी करप्शनचा आरोप झालेला होता, भ्रष्टाचाराचा आरोप झालेला होता आणि त्यानंतर एकंदरीत त्यांची ते कुठेतरी मागे पडलेले होते आणि त्यानंतर तेजस्वीने स्वतःहून येऊन पुढाकार घेत गोष्टी बदलण्याचा प्रयत्न देखील केला। मात्र ते तेजस्वीला फार काही तेव्हाही जमलं नव्हतं। आताचा जो मॅनिफेस्टो आहे तो तेजस्वीने अत्यंत उत्तम पद्धतीने सादर केलेला होता। लोकांपर्यंत पोहोचण्याचं त्याचं जे काम होतं ते त्यांनी उत्तम पद्धतीने केलं। राहुल गांधींची त्याच्यात त्यांना फार मदत झाली होती, मात्र फार तरी सुद्धा काही यश येताना आता या क्षणी तरी जे काही पोल आहेत किंवा आता जे काही पोस्टलचे आकडे येत आहेत त्यावरनं तरी आता तरी एनडीएच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। अर्थात पोस्टल मतदानाचे आकडे हे काही फायनल आकडे नाही आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं। कोणत्याही मतदारसंघामध्ये कोणतेही आकडे वाढू शकतात हे देखील तितकंच खरं आहे। मात्र आता या क्षणी एनडीएच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। जी नक्कीच भाग्यश्री, जसं तू म्हणालीस की कधीही आकडे हे बदलू शकतात, कधीही आघाडी पिछाडी होऊ शकते, मात्र सध्या तरी आता एनडीए आत्ताच्या घडीला आघाडीवर आहे। नितीश कुमार यांनी केलेला घोषणांचा पाऊस या ठिकाणी आपण जर पाहिला तर महाराष्ट्राची कुठेतरी जी रणनीती होती त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे सुद्धा आपली जी रणनीती आहे महाराष्ट्रातील ती घेऊन बिहारमध्ये गेले होते। चर्चासत्र, बैठका झाले, प्रचार सुद्धा त्यांनी यासाठी केलेला पाहायला मिळाला। कुठेतरी आता हा नितीश कुमार यांना फायदा होऊ शकतो। मात्र आपण दुसरीकडे जर पाहिलं महागठबंधन यांच्याकडे तर राहुल गांधी हे सुद्धा ग्राउंड लेवलवर जाऊन या ठिकाणी जनतेपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। जो काही त्यांनी आरोप केलेला आहे भाजपवर, केंद्र सरकारवर, मतचोरीचा असो, या संदर्भात जी काही आता निवडणूक आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी काही निवडणूक झाली त्या संदर्भात सुद्धा त्यांनी वारंवार बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुठेतरी आता आपण पाहतोय की राहुल गांधी यांच्या या आरोपांचा आता एकंदरीतच याचा फायदा हा तेजस्वी यादव यांना होऊ शकतो। तेजस्वी यादव यांना या आरोपाचा खरं तर फायदा झाला पाहिजे। तेजस्वी यादवनी देखील तेवढं स्वतः किती आता ते सांगतात की आम्ही अधिकाऱ्यांना रोखणार आहोत, टोकणार आहोत, मात्र हे जेव्हा झालं तेव्हा एक गोष्ट निश्चित आहे, काही जिल्ह्यांमध्ये तिथे देखील मतदानाच्या दिवशी गडबड झालेली होती, मशीन्स बंद पडल्या होत्या। कितीतरी जिल्ह्यांमध्ये मशीन्स जेव्हा बंद पडतात त्यावेळेला नेमकं काय असा प्रश्न जो होता तो उपस्थित झालेला होता आणि तो तेजस्वी यादवनी खरं तर तेव्हाच उपस्थित करायला हवा होता ज्या वेळेला मतदान झालं त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी प्रेस घेऊन सांगायला हवं होतं ही गोष्ट। कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा प्रॉब्लेम झाला होता, जवळपास अर्धा पाऊण तास 1 तास जे व्हीव्हीपॅट मशीन्स जे आहेत, मतदानाचे जे मशीन्स आहेत त्या बंद पडलेल्या होत्या। मग बऱ्याच ठिकाणी गोंधळ देखील झालेला होता। बाहेर रस्त्यावर उभं राहणारे मतदानासाठी जे आलेले लोक होते त्यांनी तिथे घोषणाबाजी देखील केलेली होती। असे देखील काही जिल्हे आहेत बिहारमध्ये जी घटना अशा घडल्यात। मात्र हे सगळं असताना भाग्यश्री, आपण या ठिकाणी आताची महत्त्वाची बातमी पाहतोय। बिहारमध्ये पोस्टल मतदानाला सुरुवात, या ठिकाणी एनडीए आघाडीवर आहे आणि या ठिकाणी राघोपूरमधून तेजस्वी यादव आघाडीवर असल्याची आता माहिती समोर येते। भाजपची मैथिली
अलीनगरपूरमधून या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर बिहारमध्ये पुन्हा आता एनडीए की महाआघाडी सरकार याचा आता हा निकाल आज लागणार आहे। या सर्वाची अपडेट तुम्हाला लोकशाही मराठीवर आम्ही वारंवार आणि या ठिकाणी लाईव्ह या संदर्भात देणार आहोत। भाग्यश्री, आपण दिलेल्या या माहितीसाठी धन्यवाद। या घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।